मंचर नगरपंचायतीमध्ये 2 उमेदवारांना मतदारांकडून समान कौल आला। समान मतं मिळाल्यामुळे चिठ्ठी काढण्याचा निर्णय झाला। चिठ्ठीत शिवसेनेच्या लक्ष्मण पारधी यांचं नगरसेवक पदाचं दार उघडलं। एक महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार आज देखील पुण्यात आहेत। पुणे पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आढावा घेणार आहेत। तर काल सुद्धा अजित पवारांनी पालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर आजही अजित पवार पुण्यातच असतील अशी माहिती आहे। पण आता एक महत्त्वाची बातमी, देशभरातील रेल्वे प्रवास पुन्हा एकदा महागलाय। मेल आणि एक्सप्रेसच्या तिकीट दरात प्रति किलोमीटर 1 ते 2 पैशांची वाढ झाली आहे। तर 26 डिसेंबर पासून ही दरवाढ लागू होणार आहे। मेल एक्सप्रेसचं तिकीट 10 ते 55 रुपयांनी यामुळे महागणार आहे। आता एक महत्त्वाची बातमी, नवी मुंबई विमानतळासंदर्भातली। नवी मुंबई विमानतळ टेक ऑफसाठी सज्ज आहे। 25 डिसेंबर पासून विमानतळावर व्यावसायिक उड्डाणं सुद्धा होणार आहेत। तर पहिल्याच दिवशी ORAT चाचणी करून विमानतळावर उड्डाण होणार असल्याची माहिती आहे। पण आता एक मोठी बातमी, पुण्यात 8 दिवसात हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे। राज्यातील अनेक शहरातील हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। पुण्याचा AQI हा मध्यम श्रेणीत पोहोचलाय। तर लवासा प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे। वकील नानासाहेब जाधव यांनी याचिका दाखल केली होती। 2023 मध्ये मुंबई हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। लवासा प्रकल्पात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी ही याचिका होती।